खराच्या मुलीच्या लग्नात नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडी होते अशी माहिती समोर आली आहे। लग्न पत्रिकेत राजकीय नेत्यांची नावं होती। खराच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत नेते वऱ्हाडी होते। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावं सुद्धा पत्रिकेमध्ये होती। तर अनेक नेते काही नेते लग्नाला हजर राहिले तर काहींना मात्र कल्पनाच नसल्याचं समोर आलंय। ग्रामीण भागात अशी नावं टाकण्याची पद्धत आहे। चंद्रकांत पाटील यांच्याकडून या पत्रिकेवर सवाल विचारण्यात आला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे। आपण बघतोय खराच्या मुलीच्या लग्नामध्ये मोठ्या प्रमाणावर नेते मंडळी वऱ्हाडी होते अशा प्रकारची माहिती मिळते आहे। लग्न पत्रिकेत राजकीय नेत्यांची नावं होती। सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांची सुद्धा नावं होती आणि नावं असलेले काही नेते हे लग्नाला हजर होते। काहींना मात्र याची कल्पनाच नसल्याचं समोर आलेलं आहे। ती आपली ग्रामीण पद्धतच आहे ना। तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक आणि टाकणारच तुम्हाला विचारू, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते। इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर। आपण बघतोय खराच्या मुलीच्या लग्नात नेते मंडळींची लग्न पत्रिकेमध्ये नावं होती। आपण बघतोय यामध्ये चंद्रकांत पाटील आहेत, आशिष शेलारांचं नाव आहे, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांचं सुद्धा नाव असल्याचं आपल्याला या पत्रिकेतून दिसतंय।